Hello everyone, how are you? I hope you are all fine because it is a new year. So at first I wish you a very happy new year. Okay, now in this video we are going to start the 10th chapter of science and the name of the chapter is safety. Safety म्हणजे काय? सुरक्षा. आता आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करत आहोत आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला काही सेफ्टी रूल्स पण शिकून घ्यायचे आहे. लेट अस सी व्हिच आर द सेफ्टी रूल्स. रिकॉल क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स आपण रिकॉल करू किंवा आपण त्याची रिव्हिजन घेऊया. ओके. हॅव यू सीन शार्प थिंग्स ॲट होम. तुम्ही तुमच्या घरी काही शार्प थिंग्स पाहिलेले आहे का? आता शार्प थिंग्स म्हणजे कोणत्या थिंग्स? नाईफ म्हणजे चाकू, सीझर, कैची किंवा निडल म्हणजे काय? सुई. या सगळ्या थिंग्स कशा आहेत? दे आर शार्प. डू यू प्ले विथ शार्प थिंग्स ऑर स्विचेस ॲट होम. आता आपण शार्प थिंग्स पाहिलेले आहे, मग तुम्ही अशा शार्प थिंग्ससोबत खेळता का? कधी तुम्ही सीझरसोबत किंवा निडलसोबत और मे बी नाईफसोबत खेळता का? कधी व्हेजिटेबल कट करण्याचा प्रयत्न करता का? और डू यू प्ले विथ द स्विचेस ॲट होम. किंवा जे लाईटचे वगैरे टी व्हीचं वगैरे स्विच राहते त्याच्याशी तुम्ही खेळता का कधी? नक्कीच खेळत नसाल. यू शुड नॉट प्ले विथ दिस टाईप ऑफ थिंग्स बिकॉज दे आर हार्मफुल टू अस. डू यू वॉक इन अ क्यू ऑन द स्टेअर्स. आणि जेव्हा तुम्ही पायऱ्यावर चालता तेव्हा तुम्ही क्यू म्हणजे लाईनमध्ये चढता का त्या किंवा उतरता का? हे महत्त्वाचं आहे. वी शुड वॉक इन अ क्यू ऑन द स्टेअर्स, कारण धक्का लागून पडण्याची शक्यता असते. सो ऑल दीज आर द थिंग्स विच वी शुड रिमाइंड इन अवर माइंड. ओके, सी हिअर. नाउ लेट अस स्टार्ट द लेसन. नाउ इन दिस लेसन वी आर गोइंग टू लर्न सेफ्टी रूल्स. आपल्याला सेफ्टी रूल्स शिकायचे आहे. आफ्टर दॅट हेल्थ अँड क्लीननेस. आपलं आरोग्य आणि आपण स्वच्छ कसं राहायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. ओके, नाउ लेट अस स्टार्ट. द वर्ड सेफ्टी मीन्स टू स्टे अवे फ्रॉम डेंजर और हार्म. आता सेफ्टी म्हणजे काय? तर टू स्टे अवे फ्रॉम डेंजर और हार्म. डेंजर म्हणजे धोक्याची परिस्थिती आणि हार्म म्हणजे इजा होण्यापासून आपण कसं राहिलं पाहिजे? वी शुड स्टे अवे म्हणजे त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, म्हणजे आपण अलर्ट राहिलं पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे. ओके. देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस दॅट कॅन कॉज हार्म. आपल्या अवतीभोवती अशा खूप साऱ्या थिंग्स असतात. जस्ट लाईक आपण फर्स्ट रिकॉल क्वेश्चन्समध्ये पाहिलं, निडल आहे, नाईफ आहे किंवा स्विचेस आहेत. दे कॅन कॉज अस हार्म. आपल्याला ते धोका पोहोचू शकतात. वी शुड रिमेन केअरफुल वाईल युजिंग सच थिंग. त्याच्यामुळे व्हेनेवर वी आर युजिंग सच टाईप ऑफ हार्मफुल थिंग्स वी शुड बी व्हेरी केअरफुल. आपण काळजी घ्यायला पाहिजे. दिस विल हेल्प अस टू स्टे सेफ. आणि सपोज आपण जर काळजी घेतली, आपण जर अलर्ट राहिलो तर आपण कसं राहू? वी विल बी सेफ म्हणजे आपण सुरक्षित राहणार. नाउ सी द सेफ्टी रूल्स. मग सुरक्षा आपल्याला ठेवायची आहे तर मग त्याचे काही रूल्स आपल्याला काय करावे लागेल? फॉलो करावे लागेल. जसे आपण ट्रॅफिकचे रूल फॉलो करतो की नाही, तसेच आपल्याला हे पण सेफ्टी रूल्स पण काय करायचे आहेत? फॉलो करायचे आहेत. देअर आर सम रूल्स दॅट यू शुड फॉलो सो दॅट यू कॅन रिमेन सेफ. असे काही सेफ्टी रूल्स आहे जे तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही काय राहणार आहे? यू कॅन रिमेन सेफ. तुम्ही सुरक्षित राहू शकता. These are the safety rules and these rules are called safety rules. Which rules are called the safety rules? The rules which can make us safe or which will help you to remain safe are called the safety rules. आता आपल्याला बघायचे आहेत सेफ्टी रूल्स कोणते आहे. Which are the safety rules? At home म्हणजे घरी कसं सेफ राहायचं आहे आपल्याला? Do not play with wires, switches and plugs. It can harm you. Here you can see in the picture. तर काय करायचं आहे तुम्हाला? वायर्स, इलेक्ट्रिकचे वायर आहे, स्विचेस आहेत आणि जे प्लग्स असतात. इथं प्लग दिसत आहे तुम्हाला, असं फिंगर टाकायचं आहे का त्याच्यामध्ये? नो. तर अशा प्रकारे या ज्या थिंग्स आहेत ते तुम्हाला हार्म करू शकतात. सो डू नॉट टच देम और प्ले विथ देम. देन सेकंड, डू नॉट प्ले विथ द शार्प थिंग्स सच ॲज नाईव्ह, सीझर्स अँड ब्लेड्स. ज्या शार्प थिंग्स आहे, नाईव्ह म्हणजे काय? चाकू आहे, त्याच्यानंतर सीझर मीन्स कैची आहे आणि ब्लेड. याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे? यू शुड नॉट प्ले विथ देम. सीझर मीन्स व्हॉट? ओके, सीझर मीन्स कैची. तर हे दोन्ही थिंग्स कशा आहे? दीज आर द रॉंग्स दॅट यू शुड नॉट प्ले विथ देम. स्टे अवे फ्रॉम फायर. फायरपासून आपल्याला, फायर म्हणजे काय? अग्नी किंवा जाळ, त्याच्यापासून दूर राहायचं आहे. डू नॉट प्ले विथ द मॅचस्टिक. मॅचस्टिक सोबत खेळायचं नाही आहे.
कीप युअर थिंग्स ॲट देअर प्रॉपर प्लेसेस. आणि ज्या काही थिंग्स तुम्ही यूज करत आहे त्या प्रॉपर प्लेसवर ठेवायच्या आहे, योग्य जागी ठेवायच्या आहेत. दिस विल हेल्प यू टू फाइंड देम इझिली व्हेन यू नीड देम. आणि याचं असं जर तुम्ही केलं तर काय फायदा होणार आहे, ज्या थिंग्स तुम्हाला जेव्हा पाहिजे त्या तुम्हाला व्यवस्थित सापडतील, इझिली सापडतील. नेव्हर ट्राय टू गेट ऑन ऑर ऑफ मुव्हिंग बस. कधीही मुव्हिंग बसमध्ये चढण्याचा, गेट ऑन म्हणजे चढणे अँड और ऑफ म्हणजे खाली उतरणे याचा प्रयत्न करायचा नाही आहे. यू माइट फॉल अँड गेट हर्ट. तुम्ही पडू शकता किंवा हर्ट होऊ शकता, म्हणजे तुम्हाला दुखापत होऊ शकते. ओके. नेव्हर पुट युअर फेस और हँड्स आउट ऑफ द विंडो ऑफ द मुव्हिंग बस. मुव्हिंग बसच्या विंडोमधून कधीही आपला हँड किंवा आपलं फेस बाहेर काढायचं नाही आहे. डू नॉट पुश इच अदर वाईल वॉकिंग ऑन द स्टेअर्स और गेटिंग ऑन अ बस. डू नॉट पुश इच अदर म्हणजे काय, एकमेकांना ढकलायचं नाही. कधी नाही ढकलायचं आहे, व्हेन यू आर वॉकिंग ऑन द स्टेअर्स और गेटिंग ऑन द बस. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेअर्स म्हणजे पायऱ्यावर चढत आहे किंवा उतरत आहे किंवा बसमध्ये चढत आहे किंवा उतरत आहे तेव्हा सुद्धा एकमेकांना पुश करायचं नाही, म्हणजे ढकलायचं नाही. ऑलवेज इन्फॉर्म युअर पॅरेंट्स और अन एल्डर इफ यू गेट हर्ट सो दॅट दे कॅन हेल्प यू. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की सपोज तुम्हाला हर्ट झालं, तुम्हाला कुठे लागलं तर कोणाला इन्फॉर्म करायचं आहे. इन्फॉर्म करायचं म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायची आहे किंवा सांगायचं आहे पॅरेंट्सला किंवा मग एल्डर पर्सनला, मोठ्या व्यक्तीला किंवा आईवडिलांना. का, कारण ते काय करू शकतील, दे कॅन हेल्प यू, ते तुमची मदत करू शकतील. इन दिस वे यू हॅव टू फॉलो ऑल दिस सेफ्टी रूल्स ॲट युअर होम.